शिवबांच्या धोरणांची रयतेच्या हक्काची मनामनातून नाद उसळे हो। मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, हो, हो। जनकल्याणार्थ आखले समान धोरण जाती भेदाचे ना कधी। भारत माता की भारतीय जनता पार्टीच्या तुमची आमची भाजपा हो सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची। जे कमळाला मतदान केलं, तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलं, आपलं सरकार आलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला मंत्री म्हणून जबाबदारी दिली, अमरावती जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली। माझ्या या पेनामध्ये तुमच्यामुळं आज जी ताकद आली, मला या राज्यामध्ये जी महत्वाची जबाबदारी आहे, महसूल म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणे, मालमत्तेचं रक्षण करणे, तुमचे घरदार तुमच्या प्रॉपर्टीवर कोणती आच येणार नाही याची जबाबदारी महसूल मंत्र्याकडे आहे। की जेवढे बिडगावमध्ये घरं आहे त्या सर्व घरांना आता प्रॉपर्टी कार्ड देता येतं, सर्व घरं कायदेशीर करण्याचा निर्णय एकीकडे तुकडेबंदी कायदा रद्द करून 600 फुटाचं घर जरी असेल त्यालाही, 1000 फुटाचं घर असेल त्यालाही, 1500 फुटाचं घर असेल त्यालाही आता रजिस्ट्री करता येतं। कोणत्याही लेआउटवाल्याला 1 रुपया द्यायची गरज नाही, कोणत्याही लेआउटवाल्याला 1 रुपया द्यायची गरज नाही, कारण तुम्ही मतदान केलं कमळाला, या पिनात ताकद आहे। एकीकडे विकसित भारत मोदीजी करतायत, देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे, पण आजच्या बैठकीमध्ये विकसित बिडगावचा संकल्प आपल्याला करायचा आहे, विकसित बिडगावचा संकल्प करायचा आहे। तरोरीपासून बिडगावचा रस्ता हा आता सिमेंट कॉन्क्रीटचे काम आपण पावसाळा झाल्याबरोबर चालू करतो आहे। हा रस्ता फार मोठा होतो आहे। तिकडे रेल्वे स्टेशनचा रस्ता, रेल्वे पुलाकडला तोही आपण करतो आहे। तो हायवे पासून तर बिडगाव तोही रस्ता आपण करतो आहे। पण मला अभिनंदन करायचं आहे निकेश कातोरे, तिजारीजी, आपल्या टीमचं, कुमेरेजी, रमेश चिकटेजी, आपण सर्वांचं की शिवबांच्या धोरणांची रयतेच्या हक्काची मनामनातून नाद उसळे हो। मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, हो, हो।